सर्वजण अधिकारी आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि भागातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत या सर्व योजनांचा आढावा बैठक या ठिकाणी झाला आणि त्या गावातील नागरिकांच्या, तिथल्या लोकांच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आज हा आढावा बैठक होती. आणि नक्कीच या निमित्तानं प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलं गेलं आणि सांगितलंही तशा पद्धतीनं की या सर्व योजना, कारण आतापर्यंत विहिरीला 5 लाख रुपये आणि घरकुलासाठी एवढी घरकुलं आतापर्यंत कुठल्याच सरकारच्या कालावधीत आलेली नव्हती. आणि या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांच्या विचाराचं हे सरकार आहे. फास्ट आणि गतिमान सरकार आहे. आणि या सरकारमध्ये विहिरीला जवळजवळ 5 लाखाचं अनुदान आणि घरकुल असतील, घर बांधायला जरी जागेला सुद्धा पैसे आहेत. तर अशा पद्धतीच्या विविध योजना या निमित्तानं या सरकारनं केलेल्या आहेत. जलजीवनच्या सुद्धा ज्या योजना आहेत ती वाड्या वस्तींच्या वरेपर्यंत, लोकांच्यापर्यंत पाणी घराघरापर्यंत शुद्ध नळाचं पाणी या निमित्तानं गेलं पाहिजे. हे स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बघितलेलं आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महाराष्ट्रातलं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट या निमित्तानं प्रयत्न करतात. आणि तो प्रयत्न आम्ही खाली ग्राउंड लेवलला त्या निमित्तानं आढावा बैठकीच्या निमित्तानं करतो. दादा, सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या पुढाकाराने पंढरपूरतील नामसंकीर्तन सभागृह एक अतिशय सुंदर वास्तू उभं राहिलेले आहे. पण 20 कोटीच्या निधीअभावी ती काम रखडले. माजी आमदार प्रशांत साहेबांनी सुद्धा सेम साहेबांकडे 20 कोटीची मागणी केलेली आहे. आपण विद्यमान आमदार आहात, हा निधी उपलब्ध होण्याबाबत आपली काय भूमिका आहे आणि आषाढी दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या या वास्तूचं उद्घाटन होईल का? एक माग आहे, तुम्ही आता जे म्हणताय माझी काय भूमिका असेल, तर या शहरामध्ये एवढी मोठी जर वास्तू निर्माण होत असेल, ती वास्तू पूर्ण करण्यासाठी माझं 100%, कारण मागं 20 कोटी रुपये आणण्यामध्ये सुधीर भाऊंच्याकडून आपण 20 कोटी रुपये आणत असताना सुधीर भाऊंना सुद्धा वारंवार मी खूप वेळा मागणी केली, प्रशांत मालकाने मागणी केली, मी दोघांनी मागणी करून त्या ठिकाणी सुधीर भाऊने मला त्या निमित्तानं लिखी पत्र लिहिलं आहे की आपल्या मागणीनुसार आम्ही हे पत्र या निमित्तानं नामसंकीर्तन भवनला 20 कोटी रुपये त्यावेळेला मिळाले होते. परंतु हे 20 कोटी मिळाल्यानंतर परत काम काहीतरी अपूर्ण आहे असं हे आहे. नक्कीच त्याचा आढावा घेऊन आपण जर काही पैसे कमी पडत असतील तर ते उपलब्धता करून घेऊ.